9,000 कोटी रुपयाचा मालक जर स्वतःला गोळी मारून घेतोया, त्यापाशी हेलिकॉप्टर, प्रायव्हेट जेट, सुपर कार्स, 12-13 रोल्स रॉयल्स, अरबो रुपयाची संपत्ती, हेलिकॉप्टर किती आहे ती काय पण करू शकत होता माणूस. पण त्या माणसानं स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःला गोळी मारून घेतली. अरे जीवन हेच सांगून जातं की पैसा हेच सर्व काही नाही. पैसा हाय पण तेवढाच पाहिजे पैसा जी तुम्हाला फक्त चालणं आलं पाहिजे, लाईफ मध्ये तुम्हाला जगणं आलं पाहिजे, तुम्हाला एक गोष्टी बघता आल्या पाहिजे. त्या माणसाने कधी अशी गोष्ट नसेल बघितली जी तुम्हाला मी दाखवतो. त्यामुळे मी एकच म्हणतो, बरोबरच्या माणसाला जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुम्हाला बरोबर मी गोष्ट दाखवत राहणार. कारण की ह्या गोष्टी बघा रे, ह्या गोष्टी बघा. अरे बापरे, हा बघा, बघितलं ना तर कसं असतंय ना, ह्या गोष्टी मी दाखवतो लय भारी. आणि गोळ्या घालून घेण्यापेक्षा, स्वतःची आत्महत्या करण्यापेक्षा ना, आपण काय लेवलवर ना आलोया, ह्या हितपर्यंत त्यासाठी आपला किती वेळ लागला ह्या गोष्टीचा थोडा विचार करा. कर्नाटकमध्ये घडलेली ही 2 दिवसापूर्वीची खरी गोष्ट आहे भावांनो. 9,000 कोटी रुपयाच्या मालकानं स्वतःच्या ऑफिसमध्ये गोळी मारून घेतली. म्हणजे जोक आहे का? तुम्हाला नॉर्मल गोष्ट वाटते करावं? एवढा जास्त अरबो रुपयाचा मालक ते काय बी करू शकत होता. दुबईमध्ये नाही तिथले कॉन्टॅक्ट काही, एवढा मोठा बिझनेस, स्वतःला आत्महत्या करून घेतली. त्यापेक्षा मित्र म्हणतो ना, गडकेला येऊन फिरा, माझ्या सायकली बरे हो, मी कष्ट करतो, काम कष्ट करतो, लोकांचं प्रेम मिळतं, गरीब लोकांचं, त्यांच्या घरी 2 घास मला सुखाचं खायला भेटतात, ही माझ्यासाठी समजा जास्त मोठी संपत्ती. हर हर महादेव.